भाडं भरू शकलो नाही 1 महिन्याचं म्हणून तुम्ही आता लगेच घराबाहेर काढाल का मला? अहो पण ह्या आधी असं काही झालंय का? हे बघा, मी मागच्या महिन्यात जॉब सोडला होता बरोबर, त्यामुळे आता ह्या महिन्यात थोडीशी कडकी. काय रे, ऑफिस पॉलिटिक्सला कंटाळून जॉब सोडलास, आता फ्लॅट पण सोडायची वेळ येते वाटतं. भरून टाकणार रेंट. ते भाड्याचं जाऊ दे ग. तू ऑफिस ग्रुप मधल्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत माझ्यासाठी का पंगा घेतला सांग बघू मला. तुझ्या पाठीमागे तुला कमी पगारात काम करणारा हमाल म्हणतात, ते वर्षानुवर्ष काम करून सुद्धा इन्क्रीमेंट न मिळवणारा गाढव म्हणतात. चल ठीक आहे, गाढवाचं मी ऍडजस्ट करेन, पण हमाल नाही ऐकू शकत मी तुझ्याबद्दल. मला त्यांच्यासारखं बॉसच्या मागे लाळघोटेपणा करायला जमत नाही. त्यात माझी काय चूक? म्हणून नाही होत माझं इन्क्रीमेंट. मी काय करू त्याला आता? आणि हे बघ कृष्णा, मी काय बोलतोय नीट ऐक. मी तो जॉब सोडलाय. तू आजही त्या ऑफिसमध्ये काम करतेस. तुला त्या मित्रमैत्रिणींना रोज तोंड दाखवायचंय, कळलं का तुला? मी तोंड दाखवेन किंवा नाही दाखवणार, पण जो कोणी तुझ्याबद्दल वाईट बोलेल त्याचं तोंड नक्की फोडेल. कृष्णा, अगं ते पण तुझे मित्र आहेत. तू अचानक त्यांच्याशी बोलणं बंद केलेलं मला नाही आवडणार आहे ग. हे बघ, जो तुझ्याशी चांगला वागेल त्याच्याशी मी चांगली वागेल. जो तुझ्याशी वाईट त्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. घडत नाहीये, जाऊ दे. टाइमपास होतोय, मला घरी जाऊन स्वयंपाकाचं पण बघायचं. तुझं जेवण तर अर्ध इथेच झालं. गप्पा बस. कृष्णा, तुला माहिती आहे देवानी तुला माझ्या आयुष्यात का पाठवलंय? का? कारण जेव्हा एक मुलगा आपल्या आईपासून दूर एखाद्या शहरात कामासाठी वगैरे येतो ना, तेव्हा देव त्याच्यासाठी एक छान मैत्रीण पाठवतं. तू आहेस. मी आहेच रे, पण एखाद्या छान मुलीवर प्रेम कर, ती सुद्धा अशीच काळजी घे. प्रेम नको अगं, प्रेम संपतं, मैत्री अमर राहते. कसा गुणाचा आहे माझा मित्र. घ्यायचंय, चल. ऐक ना, पुन्हा एकदा विचार कर. माझ्यासाठी तू तुझ्या ऑफिस कलिग सोबत बोलणं नको थांबूस. संकेत, शेवटचं सांगते तुला, एखाद वेळेस मी स्वतःचा अपमान सहन करेन, पण माझ्या मित्राचा नाही. पैसे? या महिन्याचं भाडं आहे या फ्लॅटचं. म्हटलं ना तुला, एक वेळेस स्वतःचा अपमान सहन करेन, पण तुझा नाही. फेकून मार तुझ्या या घरमालकाच्या तोंडावर. असा कसा बाहेर काढेल तो तुला? त्याच्या सकट फ्लॅट विकत घे ना. मोठी अशी एक मारेन ना भिंतीवर जाऊन आपटशील डायरेक्ट. मी पण एक अशी मारेन ना. नाही, मी नाही मारणार. उधारी सुरू आहे ना तुझ्याकडे. जो माझ्या मित्राशी वाईट त्याच्याशी मी पण वाईट. वा, अशी सखी प्रत्येकाला दे रे देवा.